नमस्कार बाळमित्रांनो, मी ज्ञानदा. आज मी तुम्हा सर्वांना एक छान अशी गोष्ट सांगणार आहे. गोष्टीचं नाव आहे बुडबुड घागरी. तर गोष्टीतली पात्रे आहेत उंदीर, माकड आणि मनीमाऊ. चला तर मग गोष्टीला सुरुवात करूया. चंद्रपूर नावाचे एक गाव होते. त्या गावाच्या शेजारीच एक घनदाट जंगल होते. त्या जंगलात की नाही 3 मित्र राहायचे. एक माकड, उंदीर आणि आपल्या सर्वांची लाडकी मनीमाऊ. एके दिवशी त्या तिघांनी खीर बनवायचं ठरवलं आणि मग उंदराने शेवया व साखर आणली, माकडाने लाकडं आणली आणि मनीमाऊने दूध आणले. मग तिघांनी ही लाकडं अशी छान रचली आणि त्याच्यावरती पातेलं ठेवून त्याच्यामध्ये खीर बनवायला सुरू केली. खीर तर बनवून झाली. मग उंदीर मामा म्हणाला, माकड दादा, आपण नदीवरून आंघोळ करून येऊ द्या. तोपर्यंत ही खीर थंडही होईल आणि आपण जेव्हा येऊ तेव्हा आपण तिघेही खीर खाऊन टाकू. असं म्हणून ते दोघंही नदीवर आंघोळीला जातात. इकडे मनीमाऊ झोपण्याचं नाटक करते. मग मनीमाऊला खिरीचा खूप छान वास येतो. मग मनीमाऊला वाटतं, आपण ही थोडीशी खीर चाखून बघूयात का? मग ती खीर चाखायला गेली. ती थोडीशी खीर चाखली. मग अशी तिला ती खूप 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 आवडली आणि मग अशी थोडी थोडी करून मनीमाऊने सगळी खीर संपवून टाकली. आणि मग मनीमाऊ बघते तर काय, अरे ही सगळी खीर संपली, आता मी काय करू? मग मनीमाऊ युक्ती करते आणि तिथे झोपायचं नाटक करते. आणि मग काही वेळाने उंदीर आणि माकड नदीवरून परत येतात. आणि उंदीर मामा जेव्हा खीरच्या पातेल्याचं झाकण उघडतो तेव्हा त्याला दिसतं, अरे आपली खीर तर पूर्ण संपलेली आहे आणि पातेले तर रिकामे झालेले आहे. मग ते दोघं मनीमाऊला उठवतात. म्हणतात, ए मनीमाऊ, खरं सांग, तूच खाल्लीस ना खीर? मनीमाऊ म्हणते, नाही, मी नाही बाबा खाल्ली खीर, मला काय माहिती कोणी खाल्ली खीर? मग माकड म्हणते, असं काय, ठीक आहे, चला तर मग आपण नदीवर जाऊया. मनीमाऊ, तू एक घागर घे आणि माझ्या मागोमाग नदीवर ये. मग ते तिघही नदीवर जातात. माकड त्या दोघांनाही म्हणतो की आता मी ही घागर नदीत पालती करतो आणि प्रत्येकाने या घागरीवर चढायचं आणि म्हणायचं, मी खीर खाल्ली असेल तर बुडबुड घागरी. पहिल्यांदा माकड जाते. माकड म्हणते, हुप हुप करी वरचे डोंगरी, मी खीर खाल्ली असेल तर बुडबुड घागरी. घागर काय बुडत नाही, म्हणजे याचा अर्थ माकडानेही खीर खाल्ली. मग उंदराची पाळी येते. तो म्हणतो, छू छू करी वरचे डोंगरी, मी खीर खाल्ली असेल तर बुडबुड घागरी. घागर काही बुडत नाही. मग येते मनीमाऊची पाळी. मनीमाऊ घाबरत कशी बशी त्या घागरीवरती चढते आणि म्हणते, म्याव म्याव करी वरचे डोंगरी, मी खीर खाल्ली असेल तर बुडबुड घागरी. आणि काय, ते घागर तर पाण्यात बुडायला लागली आणि मनीमाऊ पाण्यात बुडून गेली. मग मनीमाऊ माकडाला म्हणते, मला माफ करा, मला वाचवा, मीच खीर खाल्ली, मी तुमच्याशी खोटं बोलले, मला माफ करा. मनीमाऊ रडत त्यांची माफी मागत होती. मग माकडाने त्याच्या शेपटीने मनीमाऊला बाहेर काढले आणि मग मनीमाऊ म्हणाली, मला माफ करा, मी खूप मोठी चूक केली आहे, मीच खीर खाल्ली होती, पण मी खोटं बोलले, माझी खूप मोठी चूक झाली, मी असं कधी परत नाही करणार, मला माफ करा. आणि गोष्टीचे तात्पर्य आहे, नेहमी खरे बोलावे. तर अशी होती ही गोष्ट. आवडली ना तुम्हा सर्वांना?